इलेक्शन आहे आता, अनेक जण येतील, पण तुमचे जे प्रश्न आहेत, तुमचं जे घराची परिस्थिती आहे हे काही बघणार आहेत का नाही? आम्हाला मतदानाशी काही देणे घेणे नाही. त्यांनी येते मतदान घेऊ द्या. आमचा जसा हक्क मतदान द्यायचा आहे त्यांचा बी हक्क आहे आमच्याकडे बघायचं. येते मतदान घेते जाते, इकडे लक्ष देत नाहीत. घरामध्ये सळ्या उघड्या पडलेत, सगळे झाले. वड्यामध्ये पाणी आले तर इकडे माणसं इकडे जाते, तिकडे माणसं तिकडे जाते. आज माणूस छातीच्या पुढे पाणी जाते वरून. कोण होता नगरसेवकाच्या अगोदर? आता सध्या कोणाच वापर महाग ज्यावेळेस पूर आलता त्यावेळेस सर त्यांनी बघून गेले. त्यांनी काय केलं थोडं बहुत, पण ही अन्न झालं दिले त्यांनी. पण ही समस्या ही आमची कधीच सॉल्व्ह होत नाही सर. ही पूर्ण गर्दीत बघा ना, सगळं गटारी तसेच आहे, कचरा सगळं तसंच आहे. मतदान आम्हाला द्यायचा अधिकार आहे, त्यांचा बी आमच्याकडे बघण्याचा अधिकार आहे, एवढंच म्हणणं. मग इथं 25 वर्षामध्ये काय काय झालं? काय रोड नाही, कुणी आलं नाही, गेलं नाही, काय नाही. आमची परिस्थिती अशीच आहे. कुणी आलं नाही, जे मतदानाला येतात द्या म्हणतात, मतदान जाते, पुन्हा येतच नाही, पुन्हा येतच नाही. तर पुन्हा म्हणलं की आमच्या पाया पडते चपला सहित, चपला सहित पडते. काढू बी देत नाहीत. पुन्हा गेले मतदान झालं की आमची दखलच घेत नाहीत. मग आता ह्याच्यावर महाग बी काहीतरी ते झालं, हे वड्यात पाणी गेलं, योगा ती म्हातारी पडली, पाणी घरावानी गेलं, ते बी लक्ष दिलं नाही. वड्यात बी काहीतरी माणूस वाहून गेलं वारलं तर की काय नाव होतं? काय नाव होतं की दादासाहेब म्हणजे तेव्हा बी माणूस गेलं वाहून. लेकरं झोपलेले असतात, लेकरांच्या डोक्यामध्ये गेलेस, लेकरांच्या डोक्यामध्ये पडले पावसाळ्यामध्ये. लेकरं घेऊन कसे झोपावे पलंगावर? गुडघ्या इतकं पाणी राहते इथं घरामध्ये. म्हणजे सध्या तुम्हाला घरकुलाची चांगल्या पक्क्या घराची गरज आहे? हा, घराची गरज आहे, कारण लहान लहान लेकरं घेऊन अशा घरामध्ये कसं राहावं आम्ही? अजून पाणी आटलं नाही. घरामध्ये अजून पाणी असं वर कुठल्या भिंतीवरच्या अशी भिंतीवर धबल्या पडायला लागल्यात, वरून छताचं पडायला लागले सगळं. करके भेजे थे हमको वहाँ से उठाने की टाइम पर। तो एक घर दिए और एक घर नहीं दिए हमको। बंद के भी नहीं दी, बंद को भी नहीं दिए। हमारे रहे काही माझा आहे, पाणी येते. काय सांग? आम्हाला कबाले भेटले होते, आम्हाला एकच कबाला दिले, एक कबाला दिली, एकच घर दिले, दुसरा घर भेटलं नाही. त्यासाठी पत्र्याचं शेड मारून राहिले. समजा पाणी घरात शिरायला, पावसात तर झोपता येत नाही, करता येत नाही. मग आता तो पावसाळ्याच्या परिस्थितीत कसं कसं भागविता? काय असं भागवितो, कुठं पलंगावर झोपतेत, कुणी जागी राहतेत. पोचते रहते कोण येत नाही तुमच्याकडे विचारायला की बाबा काय? फक्त 5 वर्षाला येतात, बघतेत नाल्या ते काढतात आणि निघून जातात. फक्त मतदान मागायला येतात. मतदान केले झालं 5 वर्षानंतरच कोणी बघायला पण येत नाही, करतो पण तेच करून जात नाही. पण मला काय म्हणायचं भैया, जेवढे बी आपल्या दलित वस्ती आहेत किंवा असे कबाल शासकीय वस्ती दिलेले आहेत, त्या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस पैशाचं आमिष दाखवलं जातं आणि ते त्यातून पैशातून निवडून येतात. यावेळेस तुम्ही पैशाला आमिष बळी पडणार का तुमच्या सुखसुविधा जी आहेत पूर्ण करून घेणार? आम्ही सुखसुविधा करून घेणार आहोत, पैशासाठी बघणार नाही. आम्हाला कमीने कमी आमचे घर बिरदार चांगले हो, रस्ते चांगलं हो, नाली हो, याची अपेक्षा आहे.